त्याच्या पुढच्या भागाला सुरुवात करूयात. दादा, तू बोलावलं होतंस? कुणालच्या रूममध्ये जात पियाने विचारलं. पण झालं सॉल्व. त्याचा आवाज गुढ होता. सर्व ठीक आहे ना? पियाच्या प्रश्नावर कुणाल एक क्षण शांत बसला. एक दीर्घ श्वास घेत त्याने फक्त नकारार्थी मानच हलवली. सर्व ठीक नाही दादा, पण तू नाही सांगत आहेस. निहादी, तू आणि प्रथमेश किती टेन्शनमध्ये आहेत ते दिसतंय आम्हाला. पिया काळजीनेच बोलली. कामाचा थोडा ताण आहे, बाकी काही नाहीये. त्याने अगदी नॉर्मलपणे सांगितलं. मी तुला काय झालं ते विचारणारच नाहीये. फक्त काही असेल तर नक्की सांग. पियाने सांगितलं तसं कुणालने होकारार्थीच मान हलवली. मामांचे रिपोर्ट्स काय बोलतायत? त्याने विचारलं तसं तिने डोळ्यात आलेलं पाणी लपवत खाली बघितलं आणि फक्त नकारार्थी मान हलवली. होतील मामा ठीक. काळजी करू नकोस. त्यांची मुलगी डॉक्टर आहे. तिला नॉर्मल करण्यासाठी तो बोलत होता. तिच्या डोळ्यात आलेलं पाणी ओळखून तिच्याजवळ जात तिला मिठीत घेऊन थोपटत होता. गेले 7-8 वर्ष मी त्यांना तशीच बघते. काहीच फरक पडत नाही. गेल्या वर्षभरात तर दादा, त्यांची स्वतःची इच्छा नाही रे. ते सुद्धा थकले आहेत. मॉम किती काय काय करते, पण काहीच फरक पडत नाही. तिला रडवलं. तो तिच्या डोक्यावर थोपटत तिला तसं शांत करत होता. शांत झाली तसं ती बाजूला झाली. लाखात एक अशा केसेस असतात असं सर बोलतात. काहीच इलाज नाहीये. तिने आलेले हुंदके थांबवत सांगितलं. कुणाल त्यावर काहीच बोलू शकत नव्हता. त्याच्या हातात ते नव्हतंच. गेले कितीतरी वर्ष ते तिघे इथेच राहत होते. सर्व प्रयत्न करून झाले होते, पण इलाज होत नव्हता. त्याची लाडकी आत्या पूर्ण खचून गेली होती. शेवटी आजोबांनी कडक निर्णय घेत तिला आजीसोबत संस्थेच्या कामात रमवलं आणि पियाला डॉक्टर केलं. बाहेरच बघून त्याची आत्या तिच्या आजारी नवऱ्याचं सर्व बघत होती. फुल टाईम नर्स होतीच. पियाच्या हळवं होण्यावर तो काहीही बोलू शकत नव्हता. मी जाते, काही असेल तर सांग, पियाने म्हटलं आणि ती निघून गेली. कुणालने फक्त मान हलवून तिला होकार दिला होता. प्रेक्षकांनो, इथे नावात थोडासा गोंधळ झाला. पिया नाहीये ती. नुकताच स्नेहासोबत बोलून त्याच्या रूममध्ये आला होता. सुरुवातीला स्नेहा खूपच भडकली होती. तो असताना मोहिते कुटुंबापर्यंत पोहोचण्याची बाहेरच्या लोकांची हिंमत होतच कशी, हा तिचा पहिला प्रश्न होता. ज्यावर कुणाल निरुत्तर झाला होता. पुढे काय करायचं की अजून कोणाला टार्गेट होताना फक्त बघत बसणार आहेस? तिने विचारलं तसं त्याने नकार देत पुढचा प्लॅन सांगितला होता. ठीक आहे, मला तेच योग्य वाटते. मी सुद्धा माहिती काढायला सांगितली होती. तो कुठलाच ड्रग्स सप्लायरला भेटत नाही. निदान इथे लोकल ज्यांच्याकडे हे ड्रग्स असतात त्यांना तरी तो भेटत नाहीच, स्नेहाने ठामपणे सांगितलं. माहीत आहे. आधी मी हीच माहिती मिळवली होती. त्यांच्याकडे हे ड्रग्स येतात कुठून, त्याच्यावर लक्ष ठेवून एक माणूस सतत असतो, पण नाही, तो कोणालाच भेटत नाही. त्याला गेल्या 2 महिन्यात कोणीच कुठल्याच प्रकारे ड्रग्स दिला नाही. निदान तशी माहिती नाही मिळाली. कुणालने सुस्कारा सोडतच सांगितलं. म्हणजे एकतर त्यांच्याकडे स्टॉक केलेला ड्रग्स आहे किंवा तो स्वतः ड्रग्स सप्लाय करतो. तो समोर न येता त्याला हवं तिकडे हवं त्याला त्याचा माल दिला जातो. स्नेहाचं वाक्य कुणालने पूर्ण केलं. कुठल्याही परिस्थितीत तो कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे हे कळायला पाहिजे. स्नेहा बोलली. तोच मास्टरमाइंड आहे हे नक्की. त्याचा फोन रेकॉर्ड होत नाही, फक्त त्याच लोकेशन ट्रेस होतंय. मागे त्याचं बोलणं ताराचा फोन रेकॉर्ड केला तेव्हा समजलं. म्हणून तर मला तिकडे जाण्याचा घाट घालावा लागला. तो सुस्कारा सोडतच बोलला. तो बोलतच होता की बाळराजांच्या रडण्याचा आवाज आला. सागरच्या येण्याची वेळ झाली की याला जाग येते, पण हे सागर अजून कसे आले नाही? तिने घड्याळात वेळ बघितली आणि त्याला फोन लावला. त्याच्या आशामध्येच रडण्याने त्या दोघांचं बोलणं अर्धवटच राहिलेलं. कुणाल तिकडून निघून त्याच्या रूममध्ये आला होता. सागर याला घड्याळ कसं कळतं तेच कळत नाही. तुमच्या येण्याच्या वेळी तो झोपला असला तरी उठून बसतो. आल्या आल्या स्नेहाची तक्रार चालू झाली होती. हुशार आहे तो. त्याला उचलून घेत सागरने त्याच्या गालावर ओठ टेकवले तसं तिच्याही चेहऱ्यावर हसू पसरलं. बाळराजे, चला घरी. अजून किती दिवस इथे राहायचं आहे? मामासाहेबांना सांगा आमचे डॅड तिकडे आमची वाट पाहत आहेत. त्याच्या पोटावर गुदगुल्या करत त्याचं चालू होतं तसं तो सुद्धा हसत होता. स्नेहा त्या दोघांना खेळताना बघत होती. तुम्ही आता का नाही आलात? येतच होतो तर दरवाजातच कुणालचा आवाज आला. काही महत्त्वाचं असेल म्हणून नाही पुढे आलो. हॉलमध्ये थांबायचं, कॉफी झाली असती. थोडा वेळ खेळून झालं तसं तो त्याच्या मिठीतच झोपून गेला. इट्स ओके मॅडम. मी खाली थांबलो असतं तर तुला लगेच कॉल आला असता.
मी खाली थांबलो म्हणून सो टेरेसवर गेलो. तिला मिठीत घेत तो बोलला तसं तिने त्याच्या छातीवर डोकं टेकवत त्याच्या भोवतीची मिठी अजूनच घट्ट केली होती. इथे आलीस की तिकडे येण्याचं नावच घेत नाहीस. त्याने उदास होत तक्रार केली तसं तिने त्याची हनुवटी हलवत त्याचे लाड केले. काही लाड करण्याची गरज नाही. आमचे हात असे दगडाखाली अडकलेत की कुणाल मोहिते विरुद्ध काही बोलण्याची सोय नाही. उगाच हळहळ व्यक्त करतो तो. बोलला तसं तिने त्याच्या दंडावर एक चापट दिले. हे त्याला सांगू का? तिने भुवया उडवतच हसतच विचारले. नको ग बाई, नाहीतर याच्या वाढदिवसाच्या दिवशी घरी पाठवायचा तो. याची मॉम तर काय डॅडला सोडून इथे राहायला तयारच असते. तिला जवळ ओढतच तो बोलत होता. हो का, असं असेल तर आता मी इथेच थांबते. त्याच्या गळ्यात हात गुंफत ती लाडात बोलत होती. ठेवणारच नाही मी. तिच्या मानेवर ओठ फिरवत तो बोलत होता. तसं तिने हसतच त्याच्या केसात हात फिरवले. थोडेच दिवस मग मी कुणालच काहीच ऐकणार नाही. कुणाचंच आणि कुणालचं सुद्धा नाही. तुला जो काही आराम करायचा आहे, जे काही करायचं आहे ते तिकडे आल्यावर कर. मी काही नाही बोलणार. त्याने नाराजीने म्हटलं असलं तरी तिने हसतच त्याला होकार दिला. कुणाल काय झालं? काही टेन्शन होतं का? अचानक ऑफिसमध्ये आलात आणि लगेच गेलात सुद्धा? गॅलरीमध्ये बसलेल्या त्याच्या बाजूला बसत तिने शांतपणे विचारलं. त्याच्या हातात हात गुंफत त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. डिनरला बाहेर जाऊयात का? तिचा हात सोडवत त्याने तिला मिठीत घेतलं. नको, घरीच जेवण करूया. वाटल्यास रूममध्ये घेऊन येऊ, ती बोलली. तसं त्याने तिला मिठीतून बाजूला करत तिच्याकडे विचित्र नजरेनेच पाहिलं. चेहऱ्यावर अविश्वास होता. कोणसे दुनिया से हो असले एक्सप्रेशन्स त्याच्या चेहऱ्यावर होते. वानरसेना घरात असताना ते दोघे रूममध्ये बसून जेवण करणार आणि वानरसेना त्यांना निवांत जेवू देणार. शक्य तरी होतं का ते? छे, तू ठीक आहेस ना? तू इथे आपल्या रूममध्ये जेवणाचं बोलत आहेस. त्याने तिच्या कपाळाला हात लावला. तिला ताप आला आहे का चेक करत होता. कुणाल, उगाच अति वागू नका. काही बोलणार नाहीत. देतील जेवू. ते देतीलच ग जेवून इथे. फक्त फरक इतकाच असेल, आपल्या रूममध्ये आजच बुफे लागेल. त्याचं बोलणं तिला सुद्धा पटलं. तसं तिच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. हसतच तिने मान हलवली. तरीही नकोच. तुम्ही टेन्शनमध्ये आहात. आजचं जेवण सर्वांसोबतच व्हायला हवं. बाहेर जाण्यापेक्षा वानरसेनेसोबतच जेवण किती रिफ्रेशिंग असणार हे तिला चांगलंच माहिती होतं. लव्ह यू. तिच्या बोलण्यावर त्याने तिला जवळ घेत पुन्हा तिच्या केसावर अलगदच ओठ टेकवले होते. तर आता संध्याकाळचं जेवण सर्वांसोबतच होणार होतं. दादा, थोडं बोलायचं होतं रे. कुणालच्या फोनवर मेसेज आला तसं तो काहीसा वैतागला होता. सर्व एकाच दिवसात सॉल्व करायचं आहे का? एका बाजूची भुवई खाजवत त्याने मनातच काहीसा वैताग व्यक्त केला. पियाला मिठीत घेऊन तो शांत बसलेला होता. असं असताना त्याला पुन्हा कुठलाच विषय नको होता. आलोच, मनात त्याने सुस्कारा टाकला आणि काहीसा वैतागतच पियाकडे बघायला लागला. बघू नकोस ना, नाहीतर तिचे दोन्ही गाल हातात पकडत त्याने चंबू झालेल्या ओठांचा ताबा घेत लगेच सोडलं. कुणाल, हे काय? तिने एक चापट ठेवून दिली होती त्याला. हे काय म्हणजे? सध्या त्यामुळे जे चालू आहे ना, त्यामुळे आधीच वैताग आला आहे. अजून नाही चिडवायचे, नाहीतर त्याने खांदे उडवत सांगितलं. तसं ती डोळे बारीक करूनच त्याच्याकडे पुन्हा पाहू लागली होती. तो तिकडून निघून तर गेला होता, तरी जाणाऱ्या तिच्याकडे ती एकटक बघण्यातच पुन्हा एकदा हरवलेली होती. दादा, कुणाल तिकडे जाताच कार्तिकने हाक मारली आणि सरळ जाऊन त्याला मिठी मारली. तसं कुणालने त्याला थोपटलं होतं. राजकारण घरापर्यंत येऊन घरच्यांना त्रास होऊ नये यासाठी तो नेहमीच प्रयत्न करत होता. आजपर्यंत त्याने बाहेरच्या बाहेर कितीतरी मॅटर निस्तरले होते, पण त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याची कोणाची हिंमतच झालेली नव्हती. आज तुम्ही तर लय फेमस झालात. वातावरण हलकं करत कुणालने मस्करी केली, पण ते दोघेही शांतच होते. वेदिक कसा आहे? दादा, ते सर्व माझ्यासाठी होतं. माझी कॉफी त्याने घेतली म्हणून आज तो तिकडे आहे. नाहीतर त्याच्या जागेवर. कुणालने त्याला हात दाखवतच थांबवलं. हात बांधून काही न बोलता तो तसा शांत होता. यशवंतकडून समजलं नसलं तरी स्नेहाकडून त्याला सर्व घडलेला प्रकार समजला होता. पुढे काय करायचं हे त्याचं ठरलेलं सुद्धा होतं. अजून किती जणांना सांगितलंस? काहीसा नाराजीनेच त्याने आवाजात जरब आणत विचारलं. या असल्या गोष्टींचा कांगावा करायचा नाही हे तुला नव्याने सांगावे का? त्या प्रश्नामागचा अर्थ प्रथमेश आणि कार्तिक दोघांना समजला. तसं कार्तिकने मान खाली घातली. त्याने फक्त दादा मलाच सांगितलं होतं. प्रथमेशने कार्तिकला मागे घालण्याचा प्रयत्न केला, पण कुणालने अशा काही नजरेने त्याच्याकडे बघितलं की तो सुद्धा खाली मान घालून गप्प बसला होता.
स्नेहा, प्रथमेश किंवा मी फक्त समजलं. त्याने सांगितलं तसं कार्तिकची मान होकारार्थी हलवले. दादा मी प्रथमेश काही बोलणार आधीच कुणालने त्याच्याकडे बघितलं. तसं तो गप्पच झाला. कार्तिक समोर काही बोलायचं नाही हे सांगणारी जरब नजरेतच होती. दादा त्याला काही होणार नाही ना रे? हे सर्व कोण करत आहेत? कार्तिकने काळजीनेच विचारलं होतं. तू त्याला भेटून आलास ना? डॉक्टर जे काही बोलले ते तू ऐकलेस ना? कुणालने समजुतीने त्याला विचारलं. तसं पुन्हा एकदा कार्तिकने होकारातच मान हलवली. डॉक्टर बोलले तो ठीक आहे. 2 दिवस त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवतील आणि मगच सोडतील. कार्तिकने सांगितलं तसं कुणाल त्याच्याकडे स्थिर नजरेने बघू लागला. उत्तर त्याच्याकडेच होतं तरीही तो समोर उभ्या असलेल्या त्याला विचारत होता. त्याच्या लक्षात यावं म्हणून कुणाल त्याच्याकडे त्याचं स्थिर नजरेने बघत होता. कार्तिक, तुमच्या कॉलेजमध्ये असलेल्या इलेक्शनला तू उभा राहतोयस. कुणाल काहीतरी वेगळंच बोलला. तसं प्रथमेश आणि कार्तिक दोघे कपाळावर आट्या घेऊनच त्याच्याकडे बघू लागले होते. दादा आपण राजकारण आपल्या घरात नको असं वाटतं ना तुला? कार्तिकने किंचित रागात विचारलं. ते टाळणारा मी कोण आहे बाबा? आपलं घर राजकारणी आहे. आपण त्यापासून वेगळे राहू शकत नाही. काका आता मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या कुटुंबातून राजकारणात ॲक्टिव्ह होण्याची हीच ती वेळ आहे. कुणाल गंभीरपणे बोलत होता. मला नाही आवडत. कार्तिकने स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. एक अनुभव म्हणून तुला आता या इलेक्शनला उभं राहायला सांगतोय. पण पुढे जाऊन तू यातच लक्ष द्यावंस असं मला वाटते. कुणालच्या बोलण्यावर ते दोघेही काहीही बोलले नाहीत. प्रथमेश, केतन, कार्तिक तुम्हा तिघांपैकी दोघे राजकारणात जातील. स्नेहा तुम्हाला जॉईन होईलच विचार करतच त्याने सांगितलं. समोर असलेले दोघेजण त्याच्याकडे अविश्वासाने बघत होते. इतके वर्ष यानेच राजकारणापासून सर्वांना दूर ठेवलं होतं आणि आता तोच राजकारणात जायला सांगत होता. दादा पण तूच बोललास ना बिझनेसचं. राजकारण घरात येऊ द्यायचं नाही आणि आता तूच आम्हाला राजकारणात जायला सांगत आहेस. प्रथमेश कुणालकडे शांतपणे बघत होता. त्याला पटलं नव्हतं पण तरीही त्याने आता काही विचारणं योग्य समजलं नाही. कार्तिक मात्र त्याला सर्व विचारू लागला होता. राजकारण घरात यायला नकोच आहे. कधीच नको. पण घरातले राजकारणात जाणं गरजेचं आहे. घरातलं कोणीच जर राजकारणात गेलं नाही तर राजकारण कधी घरात येईल ते कळणार नाही. हे बाहेरच थांबवण्यासाठी राजकारणात सक्रिय असणं फार गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्ता हातात असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. असं राजकारणात पैशासाठी बिझनेस गरजेचा असतो. तसंच बिझनेस हातात तसाच ठेवण्यासाठी सत्ता हातात असणं सुद्धा तेवढेच गरजेचं असतं. राजकारणात आणि बिझनेसमध्ये सर्वच उघड करता येत नाही. तसंच जसं माझं आणि काकांचं किंवा आजोबांचं किती पटत नसलं तरी त्यांच्या पक्षांसाठी लागणारा पैसा आपल्या बिझनेसमधून जातो आणि त्यांच्या राजकारणातून घेतले जाणारे काही डिसिजन आपल्या बिझनेससाठी कायद्याचे असतात. काही वेळा माझ्यासोबत त्यांच्याबद्दल सुद्धा बोललं जातं. कुणाल लहान मुलाला शिकवावं तसं त्या दोघांना सांगत होता. राजकारण बोलताना त्यांचं आणि बिझनेस मात्र तो आपलं बोलत होता. हे दोघांनाही जाणवत होतं. कॉलेजमध्ये असताना इलेक्शन मी सुद्धा लढलो आहे. प्रथमेश आणि केतन सुद्धा लढले आहेत. निर्णय तू घ्यायचा आहेस. राहिला प्रश्न बिझनेसचा तर त्यात पुन्हा तिघांना लक्ष द्यायचं आहे. बाकी मी सुद्धा असेनच. कुणालचा आवाज शांत होता. सर्व पत्ते उघडल्यासारखं तो बोलत असला तरी त्यात खूप काही गूढ होतं जे त्या दोघांना कळत नव्हतं. विचार कर आणि निर्णय घे. जा आता तू जा स्टडी कर. त्याने सांगितलं. तसं काही न बोलता कार्तिक तिकडून निघून गेला. तो निघून जाताच तिकडे फक्त प्रथमेश आणि कुणाल तिघेच उरले होते. दादा नव्याने राजकारण म्हणजे पुन्हा सर्वच तयारी सुरुवातीपासून. मग इथे बिझनेस त्या अंशचं काय करायचं? प्रथमेशच्या आवाजात काळजी होती. बघू काय तरी सोक्षमोक्ष लावायलाच लागेल. पण आज जे काही झालं त्यानंतर कार्तिकने राजकारणात उतरलं पाहिजे. कसं ते बघू. मी फोर्स नाही करणार. कुणालने गुढ आवाजात सांगितलं. तसं प्रथमेशने होकारार्थी मान हलवली. कुणाल पुढे विषय घेणार नसला तरी त्याला हवा तो रिझल्ट प्रथमेशने त्याला द्यायला हवा होता. दादा आपण का? सॉरी त्याने विचारलं पण पुन्हा नजर खाली घातली. मोहितेंच्या कुटुंबांनी राजकारणात घेऊन स्वतःचा फायदा करून घेत बिझनेस सुरू केला. लोकांना लुटलं आणि आता मात्र स्वतः आरामात राहत आहेत. सुस्कारा सोडतच कुणाल बोलला. पुढे काही बोलण्याची गरजच नव्हतीच. प्रथमेश तेवढा समजदार होताच. हे नक्कीच निकमांचं काम असेल. ही त्यांचीच तयारी असणार. त्यांच्या विरोधात असलेल्या निकमांचं नाव घेताना सुद्धा प्रथमेशच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या होत्या. एक तोंड बोललं की 10 बोलणार. त्याआधीच आपण तयार असायला हवं. मी राजकारणात आधीपासून नाहीच. त्यामागे मानाने तुम्ही चौघे नेहमीच रॅलीचा पार्ट असायचात.
मग आता हे सुद्धा होऊ जाऊ देत. मिश्किल हसत कुणाल बोलला तसं प्रथमेश सुद्धा हसला. दादा पण अंश प्रथमेश काळजीने बोलला. त्याला सर्वांना ड्रग्स द्यायची खूप सवय असते. एकदा त्याला सुद्धा खाऊन बघू देत ड्रग्स कसे असतात ते. उद्याच त्याच्या ब्रेकफास्टची खास तयारी करतो. तू नको, मिलन ते बघेल. आता आपण यात नाही पडायचंय. निष्ठुरपणे कुणाल बोलला तसं प्रथमेशच्या अंगावर काटा उभारला राहिला होता. मिलन फक्त नावाने मिलन नव्हता, तर त्याची कामं सुद्धा तशीच होती. त्याला सांगितलेल्या व्यक्तीच्या आणि यमाच्या भेटीची पूर्ण तयारी तो करायचा नेहमीच. त्याचा अगदी भयानक पद्धतीने मेल करूनच गप्प बसायचा. कोण असेल मिलन? पाहूयात कथेच्या नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.